एका गावात एक साधू फिरत आला. एका महिलेने त्याला आपल्याकडे जेवायला बोलवले. त्या महिलेला 3 सुना होत्या. पहिली खूप शिकलेली, दुसरी थोडी कमी शिकलेली आणि तिसरी अडाणी. तिन्ही सुना आपापले जेवण तयार करतात आणि ती महिला साधूला देते. साधू प्रत्येक सुनेच्या बनवलेल्या अन्नाचा वास घेतो आणि म्हणतो, पहिल्या सुनेच्या अन्नाचा वास पैशाचा आहे, दुसऱ्या सुनेच्या अन्नाला अहंकाराचा वास आहे, पण तिसऱ्या सुनेच्या अन्नाचा वास रामनामाचा आहे. साधू तिसऱ्या सुनेचे अन्न खातो. महिला विचारते, महाराज तिसऱ्या सुनेचे अन्न का खाल्ले? साधू उत्तर देतो, त्या सुनेने राम नाम घेत अन्न तयार केले, म्हणून त्यात प्रेम, श्रद्धा आणि पवित्रता आहे. अन्न फक्त पोट भरत नाही, ते भावना आणि शुद्धतेची ओळखही देते. महिलेने त्या क्षणी समजून घेतले की शिकलेले असणे महत्त्वाचे असले तरी विनम्रता, श्रद्धा आणि प्रेम याशिवाय जेवण प्रसाद होऊ शकत नाही. ही कथा आवडली असेल तर जाताना रामकृष्ण हरी म्हणा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.